गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आज आहे बघा सोमवार. चालू झाले आजचं सकाळची गडबड. मी आली विरांशकडे आणि आज रसिका लवकर 8:30लाच ऑफिसला गेलेली होती. त्याच्यामुळे विरांशचं म्हणजे ती टिफिन सगळं करून जात असते. पण आज पण तिने केलेलं होतं. विरांशला तिने राताळचे चिप्स, गोड चिप्स करून ठेवले होते. पण विरांशला विचारल्यानंतर विरांश म्हणला मला नको असं म्हटला. मी म्हटलं जाऊ दे, आता काय करू, गोड राताळे पण विरांशला टिफिनमध्ये देऊ आणि त्यासोबत बटाटा, आतमध्ये फ्रीजमध्ये बटाटा होता, एक बटाटा. आणि मी म्हटलं आता पराठा करू, त्याच्यामध्ये पनीर घालू. विनायक म्हटलं आतमध्ये पनीर आहे, तर मी म्हटलं चला बटाटा पनीर सगळं मिक्स करूया आणि आपण त्याचा टिफिनमध्ये काय करूया, पराठा पण देऊ आणि गोड राताळे पण देऊ. त्याच्यामुळे मग मी लगेच लागले पटपट पराठ्याची तयारी करायला. म्हटलं विनायकला म्हटलं विरांशला आंघोळ घाल. हे बघा इकडे बनवते मी बटाटा आणि पनीर मिक्स करते. ह्याचा पराठा बनवणार आहे. इकडे तिंबून ठेवलेला आहे पराठ्यासाठी विरांशच्या टिफिनला. तर आता ह्याच्यामध्ये तिखट, मीठ, कोथिंबीर सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा इकडे पराठे तयार आणि विरांशचा मी टिफिन भरते. थोडं राताळे रसिक्यानं राताळे करून ठेवले होते, थोडे राताळे टिफिनमध्ये देते आणि हे आलू पनीर पराठा. हे पहा विरांश गेला शाळेत, त्याच्या डॅडू घेऊन गेला आणि मी आता आवरलं सगळं बरे. हे बघा आणि आता मी घरी जाते, कारण का घरीसुद्धा मला मिष्टांना द्यायचं आहे टिफिन. आम्ही पुन्हा येणार आहे. टिफिन भरलेला आहे मिष्टांचा, त्यांना द्यायचं नाश्ता, मिष्टांना द्यायचं नाश्ता. तर चला आता निघतेच आहे मी घरी माझ्या. आणि आज रसिका कशी 8:30लाच गेलेली आहे, त्याच्यामुळे विनायकची पण धावपळ झालेली. मला माहीत नव्हतं ती 8:30ला लवकर जाणार आहे, तर मी लवकरच आले असते अजून. चला असो, झालं वेळेत सगळं. तर आता मी निघते विनायक आल्यानंतर. इकडं आली घरी मी आता आणि पालकाचे पराठे बनवते. हो कामाला लागले, आलेच थांबा. हे बघा इकडं पालकाचे पराठे बनवले. गडबड का असते माझी, का तर हे जातील उपाशीच, नाश्ता न करता निघतील. नाही तर हे सासूबाई म्हणतात शब्द तू कामाला लागली का कुठे. काय म्हटले, काय म्हटलं, कामाला लागली का. हो ना, कामालाच लागली. आता काय करावं, कामाला गेल्याशिवाय काय सांगा, काम केलं तर पैसा मिळतो. चला यांना झालाय उशीर माझ्यामुळे. आज मिष्टांना देते नाश्ता. नमस्कार नमस्कार. हे बघा तयार झाले आणि टिफिन सगळं भरून गेली होती. टिफिन, सासूबाईंचा नाश्ता सगळं झालेलं होतं. हे बघा आता माझी सगळी कामं आवडली. मावशीबाई पण आले, मावशींना चहा करून दिला आणि आता निघते मी थोड्या वेळाने विरांशकडे. विरांशला स्कूलला पाठवलं, त्याच्यामुळे आता कसं विरांश येईपर्यंत 1 वाजेपर्यंत मला ना एवढं म्हणजे टेन्शन नाही आहे. 1 वाजता आले की मग पुन्हा आमचं रुटीन चालू राहतं बघा. तर अशा प्रकारे सकाळपासून माझी धावपळ चालली होती. आता थोड्या 5-10 मिनिटांनी विरांशकडे जाईन आणि मग तिकडचं तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करतेच आहे मी. सकाळी तर बघा एवढी धावपळ असते, त्याच्यामुळे मी इकडून व्हिडिओ काही स्टार्ट करत नाही. मी रसिकाकडे गेल्यानंतरच मग व्हिडिओची स्टार्टिंग होत असते माझी, व्हिडिओ बनवत असते. इथं काय होतं, सकाळ सकाळ नाश्ता, पुन्हा टिफिन भरणं, पोळी भाजी आणि झाडू पोछा ह्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मी सहसा सकाळ सकाळी व्हिडिओ इथून बनवत नाही. तर बघा इथं आज मी केलं होतं आलू मटरची भाजी केली होती, केलेली आहे म्हणजे, आणि सकाळी केली आणि ह्यांचा टिफिनला आणि आम्हाला खायला. आणि पालकाचे पराठे हे नाश्त्याला केलेले आहेत. तर चला असो,
अशा प्रकारे सकाळची धावपळ असल्यामुळे सकाळी काही इथून व्हिडिओ मी बनवत नाही. आता पुन्हा रसिकाकडे जाईन. तिथून चला इकडं रसिकाकडे आली बघा मी माझ्या घरून. आत्ता मला झाडून पुसून घेतलेलं आहे. आणि विनायक गेलेला आहे पिलूचा ड्रेस अल्टर करायला गेला. उद्या विरांचं ना गॅदरिंग आहे, त्याच्यामुळे विरांचा ड्रेस अल्टर करायला गेला आहे. लूज आहे त्याला. तर चला आता अजून भांडे व्हायचे, तर बघू मशीन लावली आहे का लावावं लागेल पाहते. विरांश येईपर्यंत पटापटा कामं करून घ्यायची. तो आले की पुन्हा कामं करून देत नाही. बरोबर आहे ना. सोडून माणूस हो मग काय. हो हो ना. आमच्या बिल्डिंगमध्ये बघा बिल्डिंग झाडणारे बायका आहेत ना, मावशी आहेत ना, त्या आलेल्या नाही आहेत आज. त्याच्यामुळे आमचा कचरा नाही नेलेला. आमचा कचरा रसिकाचा पण कचरा नाही नेलेला. तर आज काय बायकांनी काय संप केलं का काय, सुट्टी घेतली का काम सोडून गेले हे माहीत नाही. तर असं काही मागण्या असतील प्रत्येकाच्या, पण आमचा कचरा नेलाच नाही आहे. कचरा नाही नेला तरी कसं तर वाटतं, घरात कचरा ठेवायला आपल्याला कसं तरी वाटतं. पण नाईलाज आहे. वाट बघायची आणि संध्याकाळी येऊन टाकून द्यायचं. लांब कचरा, मोठी कचरा कुंडी असती ना, तिथं नेऊन टाकून देणार आहे. पाहूया आता आज काय होतं ते बघूयात. हे पण आता 1 वाजलेला आहे. विरांशला आणायला गेलेला आहे विनायक. टिकली पडली काय आज, तर त्या टिकलीला स्टिकच नाही आहे. चला मी लावली बघा टिकली. ह्या टिकलीला अजिबात स्टिक नाही आहे. चला आता बघा 1 वाजलेला आहे. तर आता विरांश माझा येईलच, आणि आले की मग त्याची मस्ती आणि आमचं काम चालू. चला तर आजचं असं माझं सकाळपासूनचा रुटीन होता. विरांश आला बघा माझा. दिसला का विरांश? विरांश आला बघा. आला विरांश. आता आमचं चालू झालं काम. विरांश असलं तरी करमत नाही मला. कधी येतो असं वाट बघत बसते. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.